नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 जून 2026 वर्षाचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:22 ते 8:09:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:28 आणि यमगंड काळ दुपारी 3:51 ते 5:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करेल. सकाळी 10:07 नंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या केतू बरोबर युद्ध योग करेल. रवी बरोबर लाभ योग करेल. हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळाशी हा चंद्र केंद्रयोग करेल. सकाळी 10:07 नंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातील रवी बरोबर लाभ योग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेली कामं पूर्णत्वाकडे नेण्याचा तुमचा कल राहील. ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असतील त्यांना त्या संबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव मिळू शकतील. मात्र जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज होण्याची शक्यता जास्त राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, मानसिक तणाव अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकेल. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सकाळी 10:07 नंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्या राशीतील हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु घरातील वातावरण हे तुमच्या अपेक्षे विपरीत असेल. घरातील व्यक्तींबरोबर वादविवाद होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. खास करून ज्या स्त्री वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारची कामं आजच्या दिवशी करू नका. मात्र आर्थिक छोटे मोठे लाभ मिळतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सगळे 10:07 नंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. तुमचं फिरणं वगैरे जास्त बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. प्रवास योग जास्त संभवतात. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका किंवा करू नका. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा केतू तिथे तुमच्या दशमातली मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करेल.
सकाळी 10:07 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र आर्थिक संदर्भात थोडी काळजी घ्या. चुकीचे आर्थिक व्यवहार केले जाऊ शकतात. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव असतील. चुकीची गुंतवणूक टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रित करेल. सकाळी 10:07 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. लाभातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचे जे काही निर्णय असतील ते नीट विचारपूर्वक घेणं गरजेचं राहील. भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र काही चांगले लाभ मिळू शकतात. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. सकाळी 10:07 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातल्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. आज फिरणं मात्र जास्त होईल. अपेक्षे विपरीत काम झाल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मानसिक ताणतणावापासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. सकाळी 10:07 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभात असणारा केतू बरोबर युतियोग करेल आणि अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसेल. आर्थिक संदर्भात काही लाभ मिळतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक नीट विचारपूर्वक करा. भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी लावेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. सकाळी 10:07 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. हर्षल बरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वरिष्ठांबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. सकाळी 10:07 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतू बरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. याचप्रमाणे षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे भाग्यातील केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. ज्या व्यक्ती धार्मिक आध्यात्मिक मार्गामधले असतील त्यांना धार्मिक आध्यात्मिक अनुभव उत्तम प्रकारचे मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. सकाळी
10:07 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. पंचमातील राशीबरोबर केंद्र करेल. अष्टमातील केतूबरोबर युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे खटके होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. आरोग्याच्या संदर्भातले लागणे, कापणे, खरचटणं, दुखापत होणं अशा प्रकारचे काही अनुभव येण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहार जपून करा. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. सकाळी 10:07 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जीवनाकडे थोडंसं बारीक लक्ष देणं किंवा सतर्क राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोक्यावर काढणं, अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतात. काळजी घ्या. मात्र काही लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतात. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे तुमच्या द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. सकाळी 10:07 हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे नवीन कामाची सुरुवात किंवा रिस्क टेकिंग आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.